विश्वस्वास्थ्य संभवतु. मी डॉक्टर दीपाली ठाकूर आयु निर्माण हेल्थ फाउंडेशनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते. आयुर्वेद चिकित्सेमध्ये एवढी क्षमता, एवढी ताकद आहे की एज जरी जास्त झालेलं असेल काही रुग्णांचं, तरी पण त्यांचे काही खर्चिक ऑपरेशन्स आपण आयुर्वेदिक चिकित्सेने टाळू शकतो. जाणून घ्यायचंय कसं, तर चला एका रुग्णाचाच अनुभव ऐकूया. चंद्रकांत निवृत्ती शिंदे, राहणार बेबीवाडी, पुणे. काय त्रास होता? 2-3 वर्षापूर्वी पाण्याची बादली उचलताना धक्का बसला हाताला, थोडा त्रास झाला. त्याच्यानंतर मग तात्पुरती ट्रीटमेंट घेतली. नंतर मग हात वगैरे बांधला. नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. सतत फिरत असल्यामुळं अमुक तमुक त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं कम्प्लीट. नंतर मग ते जाणवावं लागलं काही दिवसात. पावसाळा आला किंवा हे आलं की थोडासा त्रास व्हायला. मग डॉक्टरकडे गेलो. मग ते EMI बाकी सगळे रिपोर्ट, एक्सरे वगैरे सगळं काढून झालं. त्याच्यात त्यांनी सांगितले की त्या जॉईंटमध्ये अशी चरबी वगैरे असते, ती ही झालेली असल्यामुळं आता तुम्हाला ऑपरेशन शिवाय त्याला पर्याय नाही, ऑपरेशन हे करावंच लागेल. तर माझं वय आता 87-88 वर्षाचं आहे. त्यामुळे ऑपरेशनला मी घेतो. त्यामुळे त्यांना सांगितलं मला ऑपरेशन नको. मग त्यांनी ते गोळ्याचा मारा दिला भरपूर, ॲलोपॅथी 10-11 गोळ्या दिवसातून खायच्या. त्यामुळे ते दुखणं राहिलं बाजूला, बाकीचे इफेक्ट सुरू झाले. पायाला सूज येणे, जेवणं झोपणं येणे, काय असे बरेच त्रास व्हायला लागले. त्याच्यानंतर मग परत ऑपरेशन करायचं घरामध्ये विचार झाला की मी म्हटलं मला नको आहे ऑपरेशन. मला फक्त काय होतंय, फक्त हात राहायला पाहिजे आणि वेदना थांबल्या पाहिजे, एवढंच मला त्याचे रिलॅक्सेशन पाहिजे होतं. त्याच्यानंतर सीमासाठी म्हणून जे आहेत आता बघूया ह्याची, त्यांच्याशी माझी थोडी चर्चा झाली. ते असं ते म्हणजे बघू आपण सेकंड ओपिनियन घेऊ कोणाचं तरी, काय ह्याच्यातून मार्ग निघेल. त्याने एके दिवशी मला फोन आला की पुढच्या आठवड्यात म्हणजे माझ्या इथे शिबिर आहे आयुर्वेदिकचं आणि तुम्ही या त्या शिबिरात. तुमचा काय प्रॉब्लेम असेल त्यांना आपण सांगू, बघू काय होतं थोडं. त्यानंतर मग त्या शिबिराला मी आलो. मग तिथे ते त्यांचं होतं ते ड्राय मशाज, नाडी परीक्षा वगैरे हे सगळे प्रॉब्लेम ते केले. तिथं तो प्रॉब्लेम मी त्यांना सांगितलं सोडलं. आणि ड्राय मशाचं इतक्यात तो मशाज पाहून मला जरा थोडंसं रिलॅक्स वाटलं की बाबा आता तिथं काहीतरी आपल्या शरीराला काहीतरी रिलॅक्स भेटतं थोडं, घरात बसून काय चालणार. आणि तो प्रॉब्लेम मग मॅडमला मी सांगितलं की मला असा त्रास होतो येतो. त्याच्यानंतर मी इथं आलो आयु निर्माण फाउंडेशनमध्ये. मॅडमची चर्चा केली. त्याने ते सगळे रिपोर्ट वगैरे पूर्वीचे ते सगळे दाखवले त्यांना. त्यांनी ते रिपोर्ट वगैरे वाचले, ते सगळं बघितलं. त्यांना म्हणलं माझं वय आणि ट्रीटमेंट आता चांगलं करून काय मला चाललं आहे तर म्हणजे मला फक्त ऑपरेशन नको आहे, बाकी दुसरं काय नाही. तर ते म्हणले ठीक आहे. त्यांनी ते सगळं बघितलं आणि मग ट्रीटमेंट सुरू केली होती. ट्रीटमेंट नंतर कसं वाटतं? ट्रीटमेंट नंतर आता मला 50% वगैरे फरक पडला. मी माझं सगळं लक्ष कसं व्हायचं, ते दुखण्याकडं, ते आपल्याला काहीतरी ते हात उचलत नाही, जेवायला त्रास होतो. मला जेवताना सुद्धा असा हाताला हे देऊन जेवण करावं लागतं. आता मी फ्री हाताने जेवतो सगळं, फक्त हात जरा आता उचलत नाही. आता बरोबर 2-3 वर्ष त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते झालंय तसं. पण ते आता ते एक्झरसाईज वगैरे त्यांनी सांगितले, त्याचा एक प्रयत्न करतो. आता बघू आता ह्याच्यामध्ये काय फरक पडतो काय बघतो. निदान ह्या ट्रीटमेंटमुळे मला काय 5 त्यांचे एकूण मशाज झाले ट्रीटमेंट. या ट्रीटमेंट मला 50% तरी रिलीफ वाटतंय. म्हणजे असं वाटतं की आता व्यवस्थित आहे, काहीतरी बरं होऊ शकतं असा निदान विश्वास तर राहतात. त्यामुळे ते बघू आता पुढचं. आता ते आता 5 ट्रीटमेंट तर पूर्ण झाले. तर पुढच्या ट्रीटमेंट आता पुढे जायचं आणि येणारे व्यायाम एक्झरसाईज वगैरे काय असतील ते असतील ह्याच्यात करायचं, सरावामध्ये आणायचं, असं चाललंय. चालेल, धन्यवाद. थँक्यू. अशाच आयुर्वेदिक चिकित्सेचा अनुभव घ्या आणि रोगमुक्त राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.